हाय दादा, कसा आहेस? अरे मी मस्त. तू सांग ना कसा आहेस? आई कुठे आहे? आई, अगं बाहेर ये ना, मी आलोय बघ ना. ए आई. दादा आई कुठे आहे? अरे बोलव ना तिला, मी आलोय, सांग ना. अच्छा, बाहेर गेले का? कुठे? नाहीये. अरे मी किती दिवस झाला फोन करतोय. बहिणीकडे गेले का मोठ्या? मी ताईला कॉल करू का? दादा तुझा चेहरा का पडलाय? नाही, तुला नक्की माहिती आहे ना आई कुठे गेली आहे ते? मला वाटतंय हॉस्पिटलला गेली असेल, नाही ती? कदाचित ऍडमिट असेल. नाही हो. नाही, मग कुठे? माहित नाही. मी सांगतो, गेली 2 दिवस झालं आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मला मित्राकडून कळालं रे. आई रस्त्यात चक्कर येऊन पडली होती. तुला साधं ते पण सुद्धा कळू नये. काय झालं असतं रे तिचं? मोठा ना तू, तुझ्यावरती जबाबदारी देऊन गेलो होतो मी. आपल्या आईची अशी अवस्था करून ठेवलीस तू. शुद्धीवर नाही रे ते. 2 दिवस झाले तिच्या सोबतच आहे मी, आणि तू म्हणतो ताईकडे गेली आहे. या वहिनीच्या नादी लागून तू आपल्या आईला घराबाहेर काढलंस. मोठा ना रे तू सगळं. हे बघ, तुम्हाला दोघांनाही सांगून ठेवतो हा. जर माझ्या आईला, हो, माझ्या आईला जर काही झालं ना, दोघांनाही सोडणार नाही हा. खास करून तुला वहिनी. नीच पायीच्या नादी लागून तू आपल्या आईला रस्त्यावर सोडलंस रे. काही बोलायची गरज नाही. सगळं विसरलास ना तू एका क्षणात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत हा विशाल जिवंत आहे ना, आईला काही होऊ देणार नाही.